नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आपण आज करणार आहोत बटाटा आणि बोंबीलचा रस्सा। तर त्यासाठी इथे मी बोंबलाचे असे ना तुकडे करून घेतलेले आहे बारीक। बोंबील बटाट्याचा रस्सा करण्यासाठी बघू शकता आपण इथे काय काय घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा कांदा, आलं लसूण चेचून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो, कोकम घेतलेला आहे, फोडणीसाठी हिंग, मीठ आणि तेल। इथे मी कोमट पाणी केलेले आहे, त्यामध्ये आपल्याला बोंबील घालून घ्यायचे। हे बघा, इथे ना मी एक टोप घेतलाय, तो चांगला तापलाय आणि तेल घेतलेला आहे। आता आपण चांगली फोडणी देऊया बटाटा आणि बोंबलाला। पहिले कांदा घालूया, मिरची, थोडासा हिंग, लसूण आणि आलं चांगलं परतून घेऊया। आता टोमॅटो घालूया। इथे घेतलेले सुके मसाले, काश्मीरी लाल पावडर आहे, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर। आता आपण यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया। बोंबील इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पहिले बोंबील त्यामध्ये घालूया। बटाटे आपण इथे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता चांगलं मसाल्यांमध्ये परतून घेऊयात आपण। आपल्याला बोंबलाचा रस्सा करायचा ना, त्यासाठी इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, इथे कोकम 2-3 कोकम घेतलेले आहेत ते घेऊया आणि थोडी कोथिंबीर। आता आपण चांगली खळखळून उकळी काढून घेऊया। ही बघा, खळखळून अशी चांगली उकळी आलेली आहे। बटाटा शिजेपर्यंत ना आपण ना झाकण मारून ठेवूया। 5 मिनिटात बटाटा शिजला जाईल आपला। गॅस मीडियम ठेवूया। हे बघा, इथे छान अशी आपली बोंबील बटाटा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथे बोंबील बटाटा रस्सा आपला तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा। एक लाईक नक्की करा। धन्यवाद।